Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. जीवनातले पहिले 1 करोड रुपये कमवा आणि आयुष्यात परत SIP किंवा कुठलीही गुंतवणूक करूच नका. तरी सुद्धा तुमचं भविष्य, म्हातारपण असेल, मुलांचं शिक्षण असेल, घर असेल, गाडी असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला हे 1 करोड रुपये देऊ शकतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे. जीवनामध्ये फक्त पहिले 1 करोड बनवायला खूप सारा वेळ जातो आणि त्याच्यानंतर मात्र फार फास्ट करोड रुपये बनवू शकतात. पण पहिले 1 करोड बनवायला जर आपण 10, 20, 30 वर्ष घालवले तर आपलं आयुष्य संपत आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला 1 करोड पहिले बनवायला किती दिवस लागू शकतात, जर आपण प्लॅन केला तर 5-7 वर्षातच पहिला करोड बनवून आपण कसं फ्रीडम लाईफ जगू शकतो याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. मी खूप सारे फायनान्शियल नॉलेजचे व्हिडिओ इथे शेअर करत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मला बरेचसे लोक प्रश्न विचारतात की सर, आम्ही SIP किती दिवस करायचे? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष खूप लांब वाटतं, मग आम्ही जगायचं कधी? असे बरेचसे प्रश्न मला लोक विचारतात. मग माझं असं म्हणणं आहे की 25-30 वर्ष SIP करण्यापेक्षा काय तुम्ही 5-7 वर्ष SIP करून बंद करू शकता का? तर हे ऐकायलाही छान वाटतं, करायला थोडंसं टफ आहे. पण जर केलं तर 5 ते 7 वर्षानंतर तुम्हाला आयुष्यात एकही रुपया वाचवायचा नाही, तुमचा पगार मस्त धमाल तुम्ही जगायचा आहे. असं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिकली मी तुम्हाला शिकवणार आहे कसं ते. सो बघा, एक उदाहरण मी इथे घेतलंय की समजा तुम्ही 10 लाख रुपये लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. 10 लाख रुपये लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याला 12% इंटरेस्ट मिळाला, तर तुमच्या 10 लाख रुपयाचे 1 करोड बनवायला साधारणपणे 21 वर्ष लागतात. 21 इयर्स हे जे इथं दिसतंय. तर पहिला 1 करोड 21 वर्षानंतर बनतोय, पण दुसरा 1 करोड बनवायला किती दिवस लागतील? तर बऱ्याचशा लोकांना वाटेल की अजून 20 वर्ष तर लागतील. तर तसं नाहीये. पहिला 1 करोड बनवायला खूप वेळ लागतोय, पण त्याच्यानंतरचे 1 करोड बनवायला तुम्हाला जर पुढे ते कंटिन्यू केलं तर 21व्या वर्षी तुमचं पहिला करोड झालेला आहे. इथं 21 वर्ष आहेत आणि हा पहिला करोड आहे. पण दुसरा करोड पुढच्या फक्त 6 वर्षात म्हणजे 27व्या वर्षी तुमचा बनतोय. 27व्या वर्षी दुसरा करोड फक्त 6 वर्ष. मग पहिला बनवायला 21 वर्ष, दुसरा करोड बनायला 6 वर्ष, तिसरा करोड बनायला किती वर्ष लागतात? तर 3 वर्ष, साधारणपणे 3-3.5 वर्ष लागतात. मग चौथा करोड बनवायला बघा फक्त 1च वर्ष गेलंय मध्ये, 2 वर्षात झालाय. आणि त्याच्यानंतर फक्त 1 वर्षाला करोड वाढतोय. जर तुम्ही विचार केलाल तर पहिला 1 करोड बनवायला 21 वर्ष गेली आहेत, दुसरा बनवायला 6 वर्ष, तिसरा करोड बनवायला 3 वर्ष, चौथा करोड बनवायला 2 वर्ष, त्याच्यानंतर वर्षाला 1-2 वर्ष आणि त्यानंतर डायरेक्ट 2-2 करोड आहेत वर्षाला. इकडे जर तुम्ही खाली गेलात तर वर्षाला नाही तर वर्षाला 2-2 करोड पण वाढत आहेत. जर मी या वर्षांचं गणित केलं तर हे 21 वर्ष, त्याच्यानंतरची ही फक्त 10च वर्ष, म्हणजे 4 करोड बनवायला तुम्हाला 30 वर्ष लागतात जर या कॅल्क्युलेशन प्रमाणे गेलात तर. मग मी असं म्हणतो, जर हे 21 वर्ष जे आहेत त्याला जर आपण कमी केलं तर काय मजा होऊ शकते? हे पहिले जे 21 वर्ष आहेत हेच जर 8-10 वर्षात कन्वर्ट झालं तर, 8 किंवा 10 वर्षात आपण ते 1 करोड बनवले तर. बघा सोपं कसं करता येईल. माझं असं मत आहे की पहिला 1 करोड तुम्हाला बनवायचा आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, जर प्लेन म्हणजे एक प्लेन SIP 10 वर्ष वाचवायचे तर 45,000 रुपये महिन्याला वाचवा. SIP करा, 12% रिटर्न जरी झाले तर 10 वर्षात 1 करोड रुपये बनतात. म्हणजे समजा तुम्ही 30 आहात, 40 पर्यंत तुम्ही 45,000 रुपये महिन्याला वाचवले. आता बरेचसे लोक म्हणतील एवढं काय शक्य आहे का, असं आहे का तसं आहे का? बघा मित्रांनो, कुछ पाने के लिए कुछ देना भी पडेगा. पण ह्याच्यानंतरची मजा काय, तुम्ही 30 होतात, ठीक आहे, 30 होतात आणि 40 पर्यंत हे केलं. आता याच्यानंतर तुम्ही पूर्ण बंद केला, काहीही करायचं नाही म्हटलं, मला गुंतवणूक नाही करायची, आता मला पूर्ण लाईफ जगायचं आहे, मला माझा पगार सगळा एन्जॉय करायचा आहे. पुढं फक्त 6 वर्ष लागतील जिथे तुमचे 2 करोड रुपये होतील, त्याच्या पुढं 3 वर्ष लागतील, 3 करोड रुपये होतील, त्याच्या पुढं 2 वर्ष लागतील, 4 करोड रुपये होतील, त्याच्यानंतर वर्षाला 1 करोड वाढतील. म्हणजे इथं 40ला 46, 39, सॉरी
46, 49 आणि 50. 50व्या वर्षी तुमच्याकडं टेंटेटिव्हली 4 करोडचा कॉर्पस आहे. आणि हेच जर पुढे तुम्ही वर्षाला वाढवत गेलात तर तुमच्या रिटायरमेंटला 10 करोड प्लस तुमच्याकडे पैसे आहेत. आणि याच्यामध्ये फक्त तुम्ही 10च वर्ष SIP केली, ओनली 10 इयर्स. आता बरेचसे लोक म्हणतील नाही हे 44 फार जास्त होतं. यंगस्टरला 25-30 वाल्या मला वाटतं लाखभर रुपयाचा पगार आहे की. ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन असू शकेल, पण ज्यांना आहे त्यांनी हे सगळं करायला हरकत नाही असं मला वाटतं. बघा, जर 45 नाही शक्य तर 10% इन्क्रिमेंटल जर तुम्ही SIP केली तर महिन्याला 30,000 रुपये वाचवा, 10% इन्क्रिमेंट करा, तरी 10 वर्षात तुमच्याकडे 1 करोड रुपये जमा होऊन जाईल. जर तुम्ही 25 आहात, 10 वर्ष म्हणजे 35, पूर्ण फोकसली 30,000 रुपये 10% इन्क्रिमेंट 10 वर्ष केलं, त्याच्यानंतर तुम्ही काही नाही वाचवलं तरी सुद्धा तुमचं रिटायरमेंट, तुमच्या मुलांचं शिक्षण, कारण 35शीत आहात, 45 पर्यंत जाऊस तर तुमच्याकडे 4 करोड रुपये आहेत, 50 पर्यंत जाऊस तर हे 10 करोडकडे जाऊ शकताय. मग मला वाटतं 2 करोडचं घर घ्या. आता तुम्हाला लय महाग होईल असं होईल तसं होईल, काही नाही होत. 6% इन्फ्लेशन, 12% रिटर्न आहे, रिअल रेट ऑफ रिटर्न 6% आहे, त्यामुळे ते पैसे कमी नाही होत, वाढलेलेच असतात आणि चांगले जबरदस्त वाढलेले असतात. सो 50 पर्यंत हे 10 करोड रुपये होऊन जातात. बरं, याच्यामध्ये मजेचा पाठ असा आहे की फक्त 10 वर्ष. ज्यांना वाटतं 30 वर्ष नाही करायचं त्यांनी हे करायला पाहिजे. नाही कळालं तर खाली नंबर आहेतच, त्याच्यावरती फोन करायचा, विचारायचं. काही लोक म्हणतील 7 वर्षात कसं केलं करायचं असेल तर, आणि काही लोकांना वेगवेगळे आकडे असले, कोणी 15 पण बनेल, तर त्यांनी फोन करा, मी त्यांना कॅल्क्युलेशन देतो. तर 10 करोड करायचे, 1 करोड करायचे 7 वर्षामध्ये, तर 10% इन्क्रिमेंटनी 56,000 रुपये वाचवायचे. यंगस्टर 25 वर्षाचा, आत्ता तर कामाला लागलाय, लाखभर रुपयाचा पगार आहे, 50-60,000 रुपये वाचू शकतो. 7 वर्ष 25 ते 32, त्यानंतर त्यांनी ही SIP चालू ठेवली, कारण त्याचा पगार पण वाढणार आहे. म्हणजे 6 वर्षात हे पैसे डबल होतात ना. जिथं इथं 6 वर्ष गेल्यानंतर 6 इयर नंतर 2 करोड होणार होते, हीच जर SIP त्यांनी कंटिन्यू केली तर 4 वर्षातच मी माईट बी 2 करोड रुपये होतील. आणि तो आकडा त्यावेळेला काहीच नसणार आहे. पगार त्याचा 2 लाख असेल त्यावेळेला, 5-7 वर्षानंतर जरा लाखांनी सुरुवात झाली, त्याचा 7 वर्षात पगार डबल व्हायला काही हरकत नाही माझ्या मते. वॉटेवर, कमी जास्त होईल, कॉमन सेन्स जरूर वापरा. पण हे तुम्ही 7 वर्षात जर केलं, जिथं 21 वर्ष लागणार होती याला, 10 लाख लमसम इन्व्हेस्टमेंट मी म्हणतोय. जर तुम्ही SIP 10,000ची करणार तर पहिला 1 करोड बनवायलाच तुम्हाला काही वर्ष लागू शकतात. दॅट इज ऑल्सो बिग डील. आणि मग आयुष्यात 1 करोड बनवण्यातच निघून जात आहे. मी म्हणतो सुरुवातीला थोडंसं घर घेऊ नका, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, आयफोन घेऊ नका, जरा ट्रिपा कमी करा, पूर्ण फोकस इकडे करा, कॉमन सेन्स जरूर वापरा. आणि हे झालं 5-10 वर्षात की संपला ना विषय, जास्त त्रास नाही आहे. आणि अजून काही तुम्हाला पाहिजे बाबा आयडिया, तर 10 करोड बनवायचे आहेत माझ्याकडे बाबा, तेवढं पैसे नाही आहेत, 30,000 पण नाही आहेत, 46,000 पण नाही आहेत, सिम्पल 20,000 रुपये महिन्याला वाचवा, 20% वाढ करायची आहे. कशामध्ये? SIP मध्ये दरवर्षी 10 वर्षात 1 करोड बनतील. 1 करोड बनवण्यावरती तुम्ही फोकस करा, पुढचं आयुष्य सोपं होऊन जातं. पुढचं आयुष्य खूपच सोपं. मी म्हणतो प्लेन राहायचं. मग अशी जसं मी सांगितलं 1 करोड रुपये तुम्ही केले आणि निवांत हे पैसे सोडून दिले. आता तुम्ही 1 करोड 30 पर्यंत बनवताय, 32 पर्यंत बनवताय, 35 पर्यंत बनवताय. आता बरेचसे लोक म्हणतील आमचं वय 40 आहे. मग आता मला सांगा, तिथून पुढे 10 लाखांनी जर विचार केला आपण तर 60-61व्या वर्षी तुमचे 1 करोड बनतील. मग 40 आहात, पुढच्या 5-7 वर्षात तुम्ही पण बनवू शकता. आज तुमचं 40 वय, पुढच्या 7 वर्षात तुम्ही 1 करोड रुपये बनवले. जिथं 20 वर्ष झालं तिथे 1 करोड रुपये. 47व्या वर्षीपासून तुम्ही तुमचा पगार एन्जॉय करायला सुरुवात केली तर तुमचं 60ला काय असू शकतं माहिती आहे का? तुमच्याकडे 13 वर्ष आहेत. 7 वर्षात पुढच्या तुम्ही जर बनवलं, 13 वर्षात पुढे 60 होण्यासाठी, तर 13 वर्षानंतर तुमचा जो कॉर्पस येतो 1 करोडचा, हा जो 1 करोड आहे 13 वर्षानंतर हा होतोय 4.5 करोड. म्हणजे तुम्ही नाही वाचवले पैसे त्याच्यानंतर. रिटायरमेंटला 4.5 कोटी रुपये हातात आहेत. मी एखाद्या कोटीची वर्ल्ड टूर करा, 2-3 कोटीचं जरी SWP केलं तरी 2-3 लाख, 1-1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये महिना येऊ शकतो. सो तुमचं 40 आहे म्हणजे तुमच्यासाठी नाही असं नाही आहे. तुम्ही 40शीत पुढच्या 10 वर्षात फोकस करा. पुढच्या 10 वर्ष जरी मी म्हटलं तरी तुमच्याकडं टेंटेटिव्ह पैसे 3-3.5 कोटी येतो 60व्या वर्षी, आणि तुम्ही काहीच नाही केलं तर हातात काहीच नसणार आहे. बघा, खूप लोकांना वाटतं की 10-20-30 वर्ष म्हणजे फार मोठी SIP, फार लांब आहे. माझं असं मत आहे, पहिला 1 करोड बनवणं जेवढ्या फास्ट तुम्ही बनवाल तेवढ्या लवकर तुमच्याकडं फायनान्शियल फ्रीडम असू शकतं, आणि तुम्ही ते तेवढ्या लवकर अचीवच केलं पाहिजे असं पण मला वाटतं. मित्रांनो, माझं स्वतःचं एक्झाम्पल आहे. मी 500 रुपयांनी SIP केली होती 2002 साली, आणि मला असं वाटलं होतं की वयाच्या 60व्या वर्षी माझ्याकडं 5-50 लाख रुपये जमा होतील असं मी गणित केलं होतं. 2002ला स्टार्ट केलं होतं. त्यामुळे ते काय झालं, SIP मार्केट चांगलं करत होतं,
पैसे पण चांगले वाढत होते. मला ते अजून इंटरेस्ट आला. मग 500चे 5,000 कधी झाले माहीत नाही आणि मग त्याचे 10,000 कधी झाले माहीत नाही. मित्रांनो, पुढं फक्त 10, 12, 13 वर्षातच मला पहिले करोड मिळाले, जे मी 60व्या वर्षी पण एक्सपेक्ट केले नव्हते. आणि मग ते पहिले करोड मिळाल्यानंतर मला वाटलं आता इथे 1 करोड झालेत, अजून 1 करोड व्हायला अजून 10-12 वर्ष जातील. पण मित्रांनो, तो काळ नाही गेला तेवढा. माझी SIP पण चालू होती आणि ते पैसे पण वाढत गेले. आणि मग शॉकिंग आहे, आजच्या तारखेला ती कंपाऊंडिंगची पॉवर अशा पद्धतीने काम करते की विचारच नाही करू शकत. आता बरेचसे लोक म्हणतील आमच्याकडे 50 लाख रुपये जमा आहेत, कोणाकडे 80 लाख रुपये जमा आहेत, व्हॉट एव्हर. कोणी म्हणेल माझ्याकडे 1 करोड पण आहेत. मग तुम्ही 10 करोडचं टार्गेट करा पुढच्या 5-7 वर्षात. सोडून द्या विषय साहेब. पुढचे 10-20 वर्ष ते जर 10 करोड रुपये सोडून दिले ना तर 100 करोड रुपये होऊ शकतो. ही पॉवर आहे कंपाऊंडिंगची. खाली मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती वर्षात पहिले करोड बनवणार आहात, असं कमिटमेंट तुम्ही मला देत आहे. आणि त्या कामी कुठलीही हेल्प लागली तर मला नक्की संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती. मित्रांनो, केल्याने होत आहे यादी केलीची पाहिजे, असं लहानपणी सुविचार वाचला होतं साहेब. मी फार मोठं काहीच पकडलं नाही. 12% रिटर्न सांगितलेत. सेबी म्हणताय 13 सांगा, मी 12नीच गणित केलं आहे. ठीक आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये रिझल्टमध्ये काय वेगळं असू शकतं थोडंफार 19-20, पण प्लसच असण्याचे जास्त चान्सेस मला इकॉनॉमी वरून वाटतात. तर हे लवकर पण होऊ शकतं. तुम्ही किती दिवसात ट्राय करताय किंवा तुमचाच विषय आहे, तुम्हाला गाडी घेऊन मिरवायचंच आहे. पण मला असं वाटतं मिरवा, 5-7 वर्षानंतर चांगली गाडी घ्या, पगार पण चांगला असेल, घर पण चांगलं घ्या, EMI चालू करा, SIP करायची गरज नाही. फक्त ही गुंतवणूक सुरुवातीच्या इनिशियल काळात करून टाका आणि रिलॅक्स होऊन जा. हा माझा आयडिया कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही किती दिवसात करणार आहे ते पण सांगा. हा व्हिडिओ मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा, ज्यांना भीती वाटते 10, 20, 30 वर्ष पैसे वाचवायचे कसे किंवा करायचं कसं. फास्ट कंपाऊंडिंग याच पद्धतीने होऊ शकतं असं मला वाटतं. व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.